हेल्दी रिलेशनशिप तुमच्या मते त्याची डेफिनेशन काय असेल? की तुमचा पार्टनरमध्ये जर काही टॉक्सिक ट्रेट्स आहेत तिथे मग तुम्हाला बाउंड्री सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर सुरुवातच अशी फोर्सफुली होणार असेल तर मला नाही वाटत ते रिलेशनशिप जास्त वेळ टिकेल. 23% यंग इंडियन्सला आजकाल लग्नच करायचं नाही आहे आणि हे प्रमाण खूप वाढतच चाललं आहे. नक्की रिझन काय? मुलींचे मेल फ्रेंड्स असणं ही सगळ्यात कॉमन गोष्ट आहे भांडणं होण्याची. मॅम, एखादी मुलगी रिलेशनशिपमध्ये आपल्या पार्टनरकडून काय एक्सपेक्ट करते? बहुतेक मुलींना सरप्राइजेस किंवा एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स यापेक्षा जास्त 81% इंडियन्स रात्री झोपताना ओव्हरथिंक करतात. पण खरी समस्या ओव्हरथिंकिंग नाही. खरी समस्या म्हणजे आपण आपल्या फिलिंग्सवर इतका विश्वास ठेवतो की त्या फिलिंग्स आपल्या फ्युचरला डिस्ट्रॉय करायला लागतात. आजची गेस्ट अशी क्रिएटर आहे, एक हजारो लोकांना एक अनकम्फर्टेबल ट्रूथ सांगते. तुमच्या फिलिंग्स नेहमीच बरोबर नसतात. जेव्हा पूर्ण इंटरनेट मोटिवेशन विकतंय तेव्हा ही डिसिप्लिनबद्दल बोलते. जेव्हा लोक व्हॅलिडेशन मागतायत तेव्हा ही सेल्फ वर्थ बिल्ड करायला शिकवते. आणि जेव्हा सगळे लोक काय म्हणतील यामध्ये अडकलेले आहेत तेव्हा ही लोकांना स्वतःचं लाईफ परत कंट्रोलमध्ये कसं घ्यायचं हे शिकवते. आज आपण साक्षीकडून शिकणार आहोत की इमोशनच्या जाळ्यातून बाहेर पडून स्वतःचं हाय व्हॅल्यू व्हर्जन कसं बनवायचं. तर चला मित्रांनो, सुरू करूया. नमस्कार साक्षी मॅडम. माझं रिलेशनशिप हळूहळू टॉक्सिसिटीकडे वळतंय, हे मी कसं ओळखू शकतो? टॉक्सिसिटी ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सुरुवातीला कळणार नाही किंवा एखादं रिलेशनशिप टॉक्सिक आहे हे सुरुवातीला ओळखणं थोडं अवघड आहे. कारण ही गोष्ट बेसिक आहे की स्टार्टिंगमध्ये प्रत्येक माणूस तुम्हाला त्यांची बेस्ट साईड दाखवतो, पण टॉक्सिसिटी छोट्या छोट्या गोष्टींमधून वाढत जाते. जसं की तुमच्या पार्टनरने तुमची रिस्पेक्ट न करणं किंवा तुमच्या चॉईसेसला नेहमी आर्ग्युमेंटमध्ये हे करणं किंवा तुमच्या डिसिजन्सला रिस्पेक्ट न करणं. तुमचा पार्टनर तुमचे बाउंड्रीजला रिस्पेक्ट करत नाही आहे, तुमच्या चॉईसेसला रिस्पेक्ट करत नाही आहे, तुमच्या फिलिंग्सला इम्पॉर्टन्स देत नाही आहे किंवा तुमच्या फिलिंग्सला तो ग्रँटेड घेतो आहे किंवा घेते आहे. या सगळ्या गोष्टी टॉक्सिसिटीमध्ये आपण नेऊ शकतो. ऑल्सो वन थिंग इम्पॉर्टंट की रिलेशनशिपमध्ये काय ना, दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहात. तुमचे विचार मॅच करतीलच असं नाही आहे, तुमचे ओपिनियन्स मॅच करतील असं पण नाही आहे. त्यामुळे भांडणं होणार, मिसअंडरस्टँडिंग्स होणार. पण यामध्ये काय ना, जेव्हा तुमच्या पार्टनरला असं फील व्हायला लागतं की याच्याशी बोलून काही फायदाच नाही आहे, न बोललेलं बरं, तिथे प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं तिथे विचार करायची गरज आहे. कारण की ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पार्टनरशीच बोलायला विचार करायची गरज पडते, आय थिंक तिथे मग ते रिलेशन हळूहळू करत टॉक्सिसिटीकडे जात आहे. मॅम, एखाद्या मुलामध्ये जर मला टॉक्सिक ट्रेड्स ओळखायचे असतील ते मी कसे ओळखू शकतो? ॲज अ गर्ल एखाद्या मुलामध्ये जर टॉक्सिक ट्रेट्स ओळखायचे असतील रिलेशनशिपमध्ये तर सगळ्यात पहिलं गोष्ट मुलींसाठी हेच आहे की डिसरिस्पेक्ट. कारण काय ना, मुलींचं लाईफमध्ये रेस्ट्रिक्शन्स खूप असतात पॅरेंट्सकडून, त्याच्यानंतर मग पार्टनरकडून. सो मुलींची बेसिक एक्सपेक्टेशन असते की यांनी तरी समजून घ्यावं. सगळ्या गोष्टी आपण आपल्या पॅरेंट्सला नाही सांगू शकत. इथून पुढे पार्टनरसोबतच आपली लाईफ आहे, मग त्यांनी तुमच्या फ्रीडमची रिस्पेक्ट केली पाहिजे. पण तो जर तो करत नसेल मग दॅट इज अ रेड फ्लॅग. की मी याला माझ्या फिलिंग्स सांगते आहे पण तो इम्पॉर्टन्स देत नाही आहेत, माझ्या फिलिंग्सला हा ग्रँटेड घेतो आहे, मला प्रत्येक गोष्ट याला प्रूव्ह करायची गरज पडते आहे किंवा माझ्या फिलिंग्स पण प्रूव्ह करायची गरज पडते आहे. सारखे सारखे जर तुमच्या या गोष्टीवर भांडणं होत असतील, ट्रस्ट इश्यूज पण होतात आणि यामध्ये थोडेसे कधी कधी मुलं कंट्रोलिंग पण होऊन जातात. त्यांना असं वाटतं की ते पॉझिटिव्ह होतात, पण मुलींच्या साईडनी ती गोष्ट कंट्रोल सारखी फील होते की मला हे करायचंय, तू नाही म्हणणारा कोण आहे, असं पण गोष्टी होतात. त्याच्यामुळे भांडणं होऊ शकतात. मुलांना असं वाटतं की यार मला तुझी काळजी आहे म्हणून मी तुला हे सांगतो, हे नको करू. पण मुलींचं असं असतं की ॲज अ इंडिव्हिज्युअल माझे पण काहीतरी चॉईसेस आहेत आणि मी ते घेऊ शकते. जेव्हा मुलगा त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करायला लागतो ना, मग तिथे थोडंसं असं वाटतं की रेड फ्लॅग आहे. मुलींचे मेल फ्रेंड्स असणं ही सगळ्यात कॉमन गोष्ट आहे भांडणं होण्याची, सगळ्यात मोठं रिझन असू शकतं. आणि मला वाटतं हे कुठेतरी मुलांचं इथे बरोबर पण आहे, चुकीचं पण आहे. जेव्हा ते अति पॉझिटिव्ह होतात की कोणाशीच बोलायचं नाही, कोणाच मुलांसोबत बोलायचं नाही, म्हणजे मुलींना वाटतं की हे फार कंट्रोलिंग आहे. पण कधी कधी मला असंही वाटतं की मुलांना जास्त कळतं की मुलं कोणत्या नजरेने मुलींना बघतात. सो ते जर आपल्याला सांगतायत की याच्यापासून दूर राहा, तर मुलींनी थोडंसं कॉपरेट केलं पाहिजे. दोघांमध्ये अंडरस्टँडिंग तेवढी असलीच पाहिजे की म्हणजे मेन म्हणजे विश्वास की हा मला काहीतरी सांगतोय ना, मग ते चांगल्यासाठीच असलं पाहिजे आणि त्यांनी पण ती गोष्ट त्याच वेळेने सांगितली पाहिजे. तो जर तुम्हाला कंट्रोल करतोय मग मुलींना ते थोडंसं इगोवर येतं. ॲज अ गर्ल जर मला एखाद्या मुलामध्ये टॉक्सिक ट्रेड्स ओळखायचे असतील तर ती मुलगी कशी ओळखू शकते? ॲज अ गर्ल मला असं वाटतं की रेड फ्लॅग्स मुलींसाठी असे
आहेत की डिसरिस्पेक्ट करणं, त्यांच्या फिलिंग्सला इग्नोर करणं, चार चौघांमध्ये बोलणं किंवा ओरडणं जे तुम्ही पर्सनली एकट्यामध्ये सांगू शकता, पण तुम्ही तुमच्या फ्रेंडसमोर किंवा तिच्या फ्रेंडसमोर तिला जर काही बोलत असाल तर हे मुलींसाठी थोडंसं रेड फ्लॅगमध्ये जातं. त्यानंतर तिच्या फिलिंग्सला इग्नोर करणं किंवा ती सांगते, म्हणजे मुलींसाठी छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात, पण हे मुलांना कळलं पाहिजे. ते जर असं म्हणत असतील की सोडण्यावर काही विषय नाही आहे, इट जस्ट अ नॉर्मल थिंग, पण मुलींसाठी ती गोष्ट मोठी असते. सो ती समजून घेता आली पाहिजे समोरच्याला. तो जर इग्नोर करत असेल की काय सारखं कंप्लेंटच करत राहते, काय तुला काही कळत नाही का, असं नाही तसं नाही, पण त्याच ठिकाणी त्यांनी समजून घेतलं पाहिजे ओके ही लहान गोष्ट असली तरी ती तिच्यासाठी मॅटर करते. ऑल्सो जास्त ओव्हर पॉझिटिव्हनेस, ज्याला मुलं असं म्हणतात की काळजी आहे, पण मुलींसाठी ते कंट्रोलिंग फील होतं. हे नाही करायचं, ते नाही करायचं, तुमचे फ्रेंड्स आहेत मेल बेस्ट फ्रेंड्स, ही सगळी कॉमन प्रॉब्लेम आहे. मुलींचे मेल फ्रेंड्स असतात, बेस्ट फ्रेंड्स असतात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात, ते मला मान्य आहेत. पण कधी कधी मुलं ओव्हर पॉझिटिव्ह होतात. असेच कपडे नाही घालायचे, असंच बाहेर नाही जायचं, असे कपडे घालायचे तर मग माझ्यासोबतच घालायचे, बाहेर नाही घालायचे, हा पण एक पॉईंट असतो. मग मुलींना असं वाटतं की माझी इंडिव्हिज्युअलिटी कुठे आहे, मी ॲज अ पर्सन मग माझी लाईफ जगू नाही का, याच्यासोबतच याच्या हिशोबाने सगळं करायचं असेल तर. व्हायलन्स तर एक गोष्ट आलीच की ती काही रिलेशनशिप्समध्ये होते. मुलींनी ऐकलं नाही की मुलं हात वगैरे उचलणं, ही गोष्ट तर एकदम रेड फ्लॅग आहे. त्याच्यानंतर अजून मला वाटते की फ्युचरबद्दल क्लिअर नसणे, की म्हणजे की आपण म्हणतोय की फ्युचरमध्ये आपण सोबत राहू का, मग त्या टाईमला तो डिस्कशन चेंज करणार किंवा बघू म्हणणार, मग त्याच्याबद्दल तो क्लिअर नाही आहे की त्याला तुमच्यासोबत फ्युचर हवं आहे की नाही. हे सुद्धा मुलींसाठी रेड फ्लॅग असू शकतं. म्हणजे तो जर इग्नोर करत असेल जी त्याची पार्टनर बोलते, तर हा सुद्धा एक मुलींसाठी रेड फ्लॅग आहे. हां, कारण मुलींसाठी ऐकून घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मुली चांगल्या लिसनर्स असतील असं नाही आहे, पण त्यांची एक्सपेक्टेशन असते की मुलांनी करावं. कारण मुलींपेक्षा जास्त प्रॅक्टिकल असतात, लॉजिकल असतात, पण मुली थोड्या इमोशनल असतात. त्यांच्यासाठी लहान लहान गोष्टी जास्त मॅटर करतात आणि ते त्यांच्या पार्टनरने समजून घ्यावं ही बेसिक अपेक्षा असते. जसं मॅम तुम्ही आता टॉक्सिक रिलेशनशिपबद्दल बोलला, तर मग हेल्दी रिलेशनशिप तुमच्या मते त्याची डेफिनेशन काय असेल? हेल्दी रिलेशनशिपमध्ये आय थिंक द व्हेरी फर्स्ट थिंग इज ट्रस्ट. तुमचा एकमेकांवर ट्रस्ट असला पाहिजे. लहान लहान गोष्टीमुळे जर तुम्ही सारखं एकमेकांवर संशय घेत असणार तर तिथे ते रिलेशनशिप जास्त दिवस टिकणार नाही. दुसरी गोष्ट अंडरस्टँडिंग त्या लेवलची असली पाहिजे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला पार्टनरला एक्सप्लेन करायची गरजच पडली नाही पाहिजे. हे टाईमसोबत बिल्ड होतं. थर्ड थिंग आय थिंक की तुम्ही दोघांनी एकमेकाच्या इंडिव्हिज्युअलिटीची रिस्पेक्ट केली पाहिजे. म्हणजे तुमच्या पार्टनरला असं फील नाही झालं पाहिजे की याच्यासोबत माझं फ्रीडम कॉम्प्रोमाइज होतं आहे किंवा याच्यामुळे मला असं करायला लागतंय, नाही तर मी असं केलं असतं. म्हणजे तुमच्या पार्टनरसोबतही तुम्हाला फ्रीडम टू मेक चॉईसेस असलं पाहिजे. तुम्ही एकमेकांची त्या गोष्टीची पण रिस्पेक्ट केली पाहिजे. असं नाही आहे की मला असं वाटतंय म्हणून समोरच्यानी हेच करावं किंवा त्याला असं वाटतंय म्हणून मी हेच करावं, कारण ही गोष्ट नॅचरल आहे. तुम्ही दोन वेगळ्या पर्सनॅलिटी आहात. तुमचे डिसिजन्स घेणं पण वेगळं असू शकतं. तुमच्या प्रत्येक गोष्टीबद्दलचं मत वेगळं असणार आहे. तर ती गोष्ट तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. तुम्ही एकमेकांवर फोर्स नाही करू शकत गोष्टी. ऑल्सो वन थिंग की इमोशनल अवेलेबिलिटी. आपल्या लाईफमध्ये भरपूर लोक आहेत, फ्रेंड्स आहेत, फॅमिली, पण शेवटी आपण आपल्या पार्टनरकडेच जातो आणि आपल्याला इमोशनल अवेलेबिलिटीची गरज पार्टनरकडूनच असते. कारण सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांसोबत शेअर नाही करत. मग त्या ठिकाणी आपला पार्टनर अवेलेबल असला पाहिजे आपल्यासाठी, म्हणजे दोघं असले पाहिजे. ऑल्सो तुमच्या दोघांमध्ये क्लिअर कम्युनिकेशन असणं, म्हणजे तिथे कम्फर्ट असला पाहिजे की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत काहीही शेअर करू शकता. तुमच्या पार्टनरसोबत काही सांगायला किंवा त्याला तुम्ही काही शेअर करताय, काहीही असो, तुम्हाला जजमेंटची भीती नाही वाटली पाहिजे की हा मला जज करेल, जे की ऑलरेडी म्हणजे बेस्ट फ्रेंड्स वगैरेमध्ये असतं. पण हे पार्टनरशिपमध्ये पण काही काही ठिकाणी असतं की पार्टनर्स एकमेकांना सगळ्या गोष्टी शेअर करत नाहीत की हा मला जज करेल किंवा ही मला जज करेल. सो ती भीती मला असं वाटतं की एका हेल्दी रिलेशनशिपमध्ये नसली पाहिजे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एवढे कम्फर्टेबल असले पाहिजे की तुम्ही कुठल्याही विषयावर त्यांच्याशी बोलू शकतात, काहीही त्यांना सांगू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला काही वेगळं बनायची गरज नाही पडली पाहिजे. तुमची ट्रू पर्सनॅलिटी तुम्ही जगासमोर दिवसभर काहीही वेगळं दाखवू शकता. म्हणजे मुलांसाठी एक वेगळं असतं, त्यांना दिवसभर एक वेगळा रोल प्ले करावा लागतो त्यांच्या कामामध्ये. मुलींसाठी वेगळं असतं. पण ॲट दी एंड जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत येतात ना, तेव्हा तुम्हाला असं नाटक करायची गरज नाही पडली पाहिजे की ओके आय एम नॉट ओके, मी ओके आहे हे मला त्याला दाखवायची गरज नाही पडली पाहिजे किंवा त्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यालाही हे दाखवायची गरज नाही पडली पाहिजे की तो ओके आहे किंवा सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे. त्याला मला सांगता आलं पाहिजे की ही प्रॉब्लेम आहे. म्हणजे एकीकडे जग आहे पण एकीकडे तुमचा पार्टनर आहे. त्याच्यासोबत म्हणजे तुम्ही सगळ्यांना जसं ट्रीट करता तसं त्याला ट्रीट नाही करणार किंवा सगळ्या गोष्टी म्हणजे कम्फर्ट लेवल तुमच्या तेवढी असली पाहिजे की तुमचा ट्रू सेल्फ त्याच्यासमोर असला पाहिजे. तुम्हाला त्याच्यासमोर वेगळ्या पर्सनॅलिटीचं नाटक नाही करावं लागलं पाहिजे. तुम्ही जे आहात तेच त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. तो जसा आहे तेच तुम्ही एक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्हाला नाही वाटत का एका रिलेशनशिपमध्ये बाउंड्रीज सेट करणं
खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की बाउंड्रीज सेट करणं इम्पॉर्टंट आहे, बट कुठेतरी मला हे पण वाटतं की ते पर्सन टू पर्सन वॅरी करतं. म्हणजे तुमचा पार्टनर आणि तुमच्यामध्ये केवढी अंडरस्टँडिंग आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्यात कम्फर्ट लेवल चांगली आहे तर तिथे बाउंड्रीज कधी कधी कॉम्प्रोमाइज झाला तरी आपल्याला वाटत नाही काही त्याचं, पण कुठे कुठे डिपेंड करतं की तुमचा पार्टनरमध्ये जर काही टॉक्सिक ट्रेट्स आहेत तिथे मग तुम्हाला बाउंड्रीज सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. की हा मला ही गोष्ट करायला सांगतो ती मला करायची नाही, माझ्या ह्या बाउंड्रीज आहेत, मी एवढं करेन. पण जेव्हा कम्फर्ट लेवल त्या टाईपचे असतं ना, जेव्हा तुम्हाला असे टोटल ग्रीन फ्लॅग टाईप्स लोक मिळतात तेव्हा बाउंड्रीज सेट करणं हे एवढं मॅटर नाही करत जेवढं तुमच्या दोघांमध्ये, कारण तेवढा बॉन्ड झालेला असतो. बरोबर. मॅम, एखादी मुलगी रिलेशनशिपमध्ये आपल्या पार्टनरकडून काय एक्सपेक्ट करते? तर मला असं वाटतं बहुतेक मुलींना सरप्राईजेस किंवा एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स यापेक्षा जास्त रिस्पेक्ट आणि इमोशनल गोष्टी जास्त मॅटर करतात. लाईक तुम्ही त्यांची रिस्पेक्ट करावी. आता ॲज अ गर्ल एका पार्टनरकडून रिस्पेक्ट ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जिथे तुम्हाला असं फील होतं आहे ना की माझी रिस्पेक्ट कॉम्प्रोमाइज होते, मग तिथे मुली प्रेमापेक्षा जास्त त्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतात आणि मग ते रिलेशनशिप तुटू शकतं. त्यानंतर इमोशनल अवेलेबिलिटी मुलांकडनं, ही गोष्ट खूप कमी मुलांकडनं मिळते, कारण सगळे आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी असतात. मुलांना एवढ्या गोष्टी अजून कळत नाहीत मुलींच्या, कारण मुलींना लहान लहान गोष्टी मॅटर करतात, मुलांसाठी त्या इलॉजिकल असतात. पण मुलींना तीच एक्सपेक्ट असतं की यांनी लहान लहान काय ऐकून तरी घ्यावं, समजून तरी घ्यावं. आम्हाला सोल्युशनची गरज नाही आहे, आम्ही तेवढ्या हुशार आहोत की आमचे प्रॉब्लेम्स आहेत, आम्ही त्याला सोल्युशन काढू शकतो. आम्हाला गरज आहे ऐकणाऱ्याची, की समोरच्यानी ते शांततेत ऐकून घेतलं पाहिजे, मला इमोशनली सपोर्ट केलं पाहिजे, ना की त्याच्यावर सोल्युशन दिलं पाहिजे. त्यानंतर मुलींची अशी बेसिक एक्सपेक्टेशन्स असते की मुलगा कितीही बिझी असला, त्याच्या लाईफमध्ये त्याचा बिझनेस आहे, त्याचा जॉब आहे, पण दिवसभरातून तो 5-10 मिनटं जरी नीट बोलला ना, मुलींसाठी दॅट इज इनफ. पण तुम्ही बिझी आहे, एवढं बिझी कोणीच नसतं की ते कधीच त्यांचा फोन चेक करत नाही, हे मुलींनाही माहिती आहे. सो तुम्ही हे जे एक्सक्युजेस देतात ते मुलींना कळतात. त्यामुळे दिवसभरातून तुम्ही 5 मिनटं नाही 10 मिनटं त्यांच्याशी बोला, तुमचं ते काम समजून घेतील. मुलींनाही माहिती आहे आज करिअरची काय व्हॅल्यू आहे, त्या तुमच्या गोष्टी समजून घेतील की याचा जे काही आहे बिझी आहे, काम आहे, पण त्याच्यामधून जर तुम्ही त्यांच्यासाठी थोडासा टाईम काढून 2 शब्दही त्यांना विचारलेत ना, मुलींसाठी दॅट इज मोर दॅन इनफ. अजून काही रिलेशनशिपमध्ये असं असतं की करिअरमध्ये पण सपोर्ट केला गेला पाहिजे. मुलांना असं वाटतं की हे नको करू, ते नको करू, कारण की मुलींसाठी काय आहे ना, घरच्यांकडनं रेस्ट्रिक्शन्स ऑलरेडी असतात. मुलींना तीच गोष्ट खूप जाते करता. इथून पुढे जर पार्टनरकडूनही त्याच गोष्टी मिळणार असतील तर मग पीस कुठे ना याच्यामध्ये. मुलींसाठी एक्सपेक्टेशन तीच आहे की घरच्यांकडनं आम्हाला या गोष्टी नाही मिळाल्या आहेत, की सगळ्या रेस्ट्रिक्शन्स, मग ते कपडे असो, तुमचे करिअर चॉईसेस असो, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, पण तुमच्या पार्टनरने त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्यांनी तुम्हाला असं इक्वालिटीसारखं ट्रीट केलं पाहिजे की बाबा माझे जसे चॉईसेस आहेत, म्हणजे मुलांसाठी सांगते की माझे चॉईसेस आहेत, इचे पण असू शकतात, माझे फ्रेंड्स आहेत, इचे पण असू शकतात, तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या हिशोबाने नाही करू शकत. असं एका मुलीला असं वाटतं की मुलींच्या लाईफमध्ये तुम्ही सपोर्ट म्हणून खूप जास्त मॅटर करता, कारण की मुली सगळ्या गोष्टी सगळ्यांना नाही सांगत, पण पार्टनर तसा असला, करिअरमध्ये सपोर्ट असणंही खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मुलांना एक्सपेक्टेड असतं की मुलींनी त्यांच्या करिअरमध्ये सपोर्ट करावं, तसं आजकाल मुली पण करिअर करते सोबत, सो त्यांनाही तो करिअरमध्ये सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. अजून एक गोष्ट मुलींना अशी आहे की मुलींच्या फिलिंग्सला व्हॅलिडेट करणं. इथेच काय होतं ना की मुलं लॉजिकल असतात, मुली इमोशनल असतात. मुलींसाठी लहान लहान गोष्टी मॅटर करतात, ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू. पण मुलांचं कसं होतं ना की तिने काही कंप्लेंट केली की मग काय छोट्या छोट्या गोष्टीवर रडते किंवा कशाला सारखंच कंप्लेंट करत राहते, मग त्या गोष्टीला इग्नोर करायचं आणि तिलाच ब्लेम करायचं. मग यामुळे मुलींना अजून जास्त हर्ट होतं. म्हणजे तुम्ही सोल्युशन देऊ नका, पण तुम्ही ऐकून तरी घ्या की मला ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. सो दॅट आर द थिंग्स की मुलींसाठी या छोट्या छोट्या गोष्टी जास्त मॅटर करतात. अशा मोठं तुम्ही मुलींसाठी सरप्राईजेस देत आहात, काहीतरी मी खूप मोठं केलं आहे तुम्ही ते दाखवत आहात, याच्यापेक्षा लहान लहान गोष्टी तुम्ही मुलींच्या नोटीस करत आहात, हे जास्त मॅटर करतं. तुमचं म्हणणं आहे की जास्त मोठे मोठे गिफ्ट देण्यापेक्षा इमोशनली अवेलेबल राहायला पाहिजे मुलांनी, बरोबर? तर मग समजा एखादा मुलगा एखाद्या रिलेशनशिपमध्ये आपल्या पार्टनरकडून काय एक्सपेक्ट करतो? मुलांच्या बाबतीत मला असं वाटतं की मुलांना मुलींकडनं असे खूप काही एक्सपेक्टेशन्स नाही आहेत, फक्त सपोर्ट त्यांना हवा आहे. म्हणजे मी असे मुलं बघितले की दे आर लाईक की मी माझ्या करिअरमध्ये हे करतोय, तू फक्त माझ्यासोबत उभी राहा, दॅट इज मोर दॅन इनफ, असं मुलांसाठी असतं. आणि एक तर त्यांची रिस्पेक्ट करणं, हे रिस्पेक्ट सगळ्यांनाच इम्पॉर्टंट आहे, मुलगा असो मुलगी असो. म्हणजे मुलगी कशीही वागली आणि त्यांनी ते ऐकून घ्यायचं हे पण काही बरोबर नाही आहे. त्यानंतर त्याची रिस्पेक्ट करणं, त्याच्या फॅमिलीची रिस्पेक्ट करणं, ह्या बेसिक एक्सपेक्टेशन्स आहेतच मुलांच्या. त्यानंतर त्याच्या करिअरमध्ये सपोर्ट करणं, म्हणजे त्याचे आयडियाज आहेत, त्याचे डिसिजन्स आहेत, त्याच्यावर डाऊट न घेता त्याच्यासोबत फक्त उभं राहायचं काम जरी केलं ना, तरी मुलांना तेवढंच एक्सपेक्टेड आहे की तू माझ्यासोबत उभी राहा, दॅट इज मोर दॅन इनफ.
ऑल्सो मुलांचं कसं असतं ना, दिवसभर त्यांना सगळ्या जगासमोर असं एक स्ट्रॉंग इंडिपेंडंट मेल बनून राहावं लागतं. बरोबर. बट मला असं वाटतं की कुठेतरी ते एक्सपेक्ट करतात की त्यांच्यामध्ये जी सॉफ्ट साईड आहे ती फक्त त्यांच्या पार्टनर समोरच येते. सो त्यांची पार्टनर तशी असली पाहिजे की त्यांना तिच्यासमोर रडता पण आलं पाहिजे, तिच्यासमोर सगळ्या गोष्टी अशा अनफिल्टर्ड त्यांना बोलता आल्या पाहिजे, जे ते जगासमोर दाखवतात की एकदम स्ट्रॉंग इंडिपेंडंट काइंड ऑफ मेल आहेत, Male alpha. रिस्पॉन्सिबल आहेत. एक्झॅक्टली. सो त्यांच्या पार्टनर समोर ते कम्फर्ट आलं पाहिजे की त्यांना असं करायची गरजच नाही आहे, त्यांना जे वाटेल ते बोलू शकतात. म्हणजे ॲट दी एंड ऑफ द डे मुलांसाठी ना त्यांची पार्टनर म्हणजे कम्फर्ट आणि सेफ प्लेस असली पाहिजे, जिथे त्यांना काहीच असं प्रिटेंड करायची गरज नाही पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे मुलींना इमोशनल अवेलेबिलिटीची गरज असते, पण मला असं वाटतं की तेवढीच गरज मुलांना सुद्धा असते आणि तेच ते त्यांच्या पार्टनरमध्ये शोधत असतात. मॅम, रिलेशनशिपमध्ये डिपेंडन्सी गरजेची आहे का? दोन्ही पार्टनर एक दुसऱ्यावर डिपेंडंट राहणं किती गरजेचं आहे? डिपेंडन्सी मला असं वाटते की गरजेची आहे पण आणि नाही पण. जेव्हा गोष्टी इमोशनल अवेलेबिलिटीच्या येतात तेव्हा तुम्ही एकमेकांवर डिपेंड राहणं इम्पॉर्टंटच आहे. आपण आपल्या पार्टनरवर इमोशनली डिपेंडंट आहोत, काही आपल्या लाईफमध्ये होतं, आपण त्यांच्यासाठी सपोर्टमध्ये आहोत, एकमेकांचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहेच, तिथे डिपेंडन्सी आलीच. आता प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला इंडिपेंडंटली करायची आहे तर त्या रिलेशनशिपला अर्थच काय ना, तुम्ही पार्टनरसोबत का आहात, काहीतरी डिपेंडन्सी आहे म्हणूनच. आणि डिपेंडन्सी कुठे नको आहे ती म्हणजे तुमची हॅपीनेस, तुमचे मूड्स तुमच्या पार्टनरवर जर कम्प्लिटली डिपेंड राहिले तर तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे कधी कधी काय होतं, तुम्ही जर असे डिपेंडंट आहात त्यांच्यावर, पण त्यांचा एखादा मेसेज तुमचा पूर्ण दिवस वाया घालवू शकतो. म्हणजे आपण ओव्हरथिंक पण करतो किंवा आपले एक्सपेक्टेशन्स कुठेतरी हर्ट होतात. आपण जर आपल्या हॅपीनेसची रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर टाकतोय म्हणजे तिथे एक्सपेक्टेशन्स वाढणार. म्हणजे मी त्याला असं एक्सपेक्ट करणार की तो काहीतरी असा बोलेल, पण त्याच्या डोक्यात पण नसतं, त्याला आयडिया पण नसते, तो काहीतरी वेगळं बोलतो, माझी एक्सपेक्टेशन तुटते, तिथे प्रॉब्लेम होऊ शकतं. सो असं आपण डिपेंडंट नाही राहिलं पाहिजे एकमेकांवर, पण इमोशनल सपोर्ट तो तर इम्पॉर्टंट आहे रिलेशनशिपमध्ये. सो मला वाटतं की तुम्ही तुमच्या पार्टनरवर इमोशनली डिपेंड राहू शकता, राहिलंच पाहिजे. पार्टनरशिप आहे, रिलेशनशिप आहे, पण ॲट दी एंड तुम्ही तुमचे बाउंड्रीज, तुमची स्पेस, तुमची इंडिव्हिज्युअलिटी सुद्धा मेंटेन केली गेली पाहिजे. 23% यंग इंडियन्सला आजकाल लग्नच करायचं नाही आहे आणि हे प्रमाण खूप वाढतच चाललं आहे. नक्की रिझन काय? हे मला असं वाटतं कुठेतरी प्रायोरिटीज चेंज झालेल्या आहेत लोकांच्या. कारण आधी कसं होतं की शिक्षण घ्यायचं, जॉब करायचा म्हणजे नोकरी वगैरे आणि मग लग्न. पण आता एवढं सॉर्टेड नाही आहे सगळ्या गोष्टी. आता सगळ्यांना करिअरमध्ये ग्रो करायचं आहे, प्रत्येकाचं विजन वाढत चाललं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग लग्न ही गोष्ट लोकांना म्हणजे गुड आयडिया नाही वाटत. असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपण एकदा अचीव्ह केल्यानंतर मग लग्न ही सेकंडरी गोष्ट झालेली आहे. आधी तसं नव्हतं आणि लोकांचे एक्सपेक्टेशन्स खूप चेंज झालेले आहेत. आधी असं नव्हतं, आधी अरेंज मॅरेजेसच म्हणजे चालायचे, आता तरी लव्ह मॅरेजेस वगैरेचं ऑप्शन आहे. पण आधी कसं होतं, जे पार्टनर आहे त्यांच्यासोबत ॲडजस्ट करून घ्यायचे लोक, म्हणजे माणूस पण आणि बाई पण. पण आता एक्सपेक्टेशन्स वाढलेले आहेत, कारण आता रिलेशनशिप्स आहेत, तुम्हाला आधीच कळतं कोण कसं आहे कोण कसं नाही आहे, तुम्हाला पार्टनरसोबत डील कसं करायचं, पार्टनरशिपमध्ये कसं राहायचं, या गोष्टी आधीच एक्सपिरियन्स होतात. सो याच्यामुळे काय होतं, एक्सपेक्टेशन्स पण वाढतात आणि एक्सपेक्टेशनमुळे मग लोक अशा त्यांच्या एक्सपेक्टेशन वाईज कम्पॅटेबल पार्टनर शोधण्यात थोडासा वेळ घालवतात, की म्हणजे वेळ लागला तर चालेल पण पार्टनर मला कम्पॅटेबल पाहिजे, असा परफेक्ट त्यांच्या एक्सपेक्टेशनमध्ये बसेल असा पार्टनर शोधायचा लोक प्रयत्न करतात. बरोबर. ऑल्सो मुलींच्या बाबतीत ही गोष्ट कशी होते की आधी मुली करिअरबद्दल एवढ्या अवेअर नव्हत्या, एवढ्या 4-5 वर्षांमध्ये मुलींचं करिअर जे आपल्याला ऐकण्यात मिळतं आहे. सो मुलींसाठी काय झालं आहे ना, लग्न ही गोष्ट बाजूला, फायनान्शियल इंडिपेंडन्स जास्त मॅटर करतं. भरपूर रिझन्स आहेत त्याच्यामागे, पण मुलींसाठी ती प्रायोरिटी झालेली आहे की फायनान्शियली इंडिपेंडंट झाल्याशिवाय लग्न म्हणजे समोर चालून काय होतं, मुलींना प्रॉब्लेम्स यायला नको त्याच्यामुळे. सो ती एक गोष्ट आहे की मुली लग्नाला थोडंसं अवॉइड करतात किंवा मग थोडा डिले करायचा प्रयत्न करतात. आणखी मला असं वाटतं की काही लोकांच्या समज आहे की लग्न झाल्यानंतर त्यांचं फ्रीडम कॉम्प्रोमाइज होऊ शकतं आणि हे डिपेंड करतं की त्यांनी त्यांच्या आधीच्या जनरेशनमध्ये तसं बघितलं आहे. फॉर एक्झाम्पल मुलींना असं वाटतं की जसं त्यांची आई घरात काम करते, हाऊसवाईफ वगैरे असते, मुलींना असं वाटतं की माझं लग्न झाल्यावरही मला असं ट्रीट करतील, घरीच हे करायचं, माझ्या करिअरला इम्पॉर्टन्स देणार नाही. सो मुलींना असं वाटतं, किंवा मुलांनाही काही गोष्टी आहेत ज्या लग्न झाल्यानंतर रेस्ट्रिक्ट होतात पण आता ते करू शकतात. सो कुठेतरी असं वाटतं की फ्रीडम त्यांचं कॉम्प्रोमाइज होतं आहे, म्हणून आजची जनरेशन त्यांच्या फ्रीडमला, त्यांच्या चॉईसेसला जास्त इम्पॉर्टन्स देतं आणि एकटं राहण्याने जर ह्या सगळ्या गोष्टी भेटत असतील तर त्यांना ते ऑप्शन जास्त बेटर वाटतं.
आणि इतक्यात तर आपण भरपूर केसेस बघितलेत. रिसेंटली मुलींच्याबद्दल भरपूर केसेस झालेले आहेत, मुलांचेही झालेले आहेत. मग या गोष्टीमुळे पण कुठेतरी एक भीती आहे, की यार लवकर लग्न करणं किंवा घाई म्हणजे करायचं म्हणून करायचं किंवा वय होत आहे म्हणून करायचं आणि मग नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तर मग त्याला जबाबदारी तर कोणीच घेत नाही. हे आपल्याला रिसेंटली पाहिलं आपण सोशल मीडियावर. म्हणजे आईवडीलसुद्धा सपोर्ट करत नाहीत एका पॉईंटनंतर. सो मला असं वाटतं की भीती पण आहे कुठेतरी, की पार्टनर जर चुकला तर मग ते आयुष्यभराचं नुकसान आहे. त्यामुळे या केसेसमुळे मुलींनाही भीती वाटते की काहीतरी चुकीचं होईल. मुलांनाही असं वाटतं की चुकीचा पार्टनर निवडला जाईल. सो त्यांना एकटं राहणं जास्त बेटर वाटतं, कारण कोणाचे एक्सपेक्टेशन्स आपल्यावर नाही आहेत किंवा कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर नाही आहे. आपण आपल्या लाईफमध्ये एकदम फ्री बर्ड आहोत. सो एकटं राहणं आणि लग्न झाल्यानंतर या दोन इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एकटं राहणं लोकांना कम्फर्टेबल वाटतं. मग जर फॅमिली फोर्स करत असेल लग्नासाठी तर अशा सिच्युएशनमध्ये काय करावं? कम्प्लिटली डिपेंड करतं की तुमची इच्छा आहे की नाही आहे. कारण मला असं वाटतं की फॅमिली तुमच्या म्हणजे फॅमिलीचं काय आहे ना, जनरेशनपासून ते चाललं आहे की ह्या वयात लग्न झालंच पाहिजे, या वयात मुलं झालीच पाहिजे. पण आजकाल तसं नाही आहे. आजकाल करिअरला इतकं इम्पॉर्टन्स आहे की आपल्याला हे मॅटर नाही करत. मग तुम्ही 25व्या वर्षी लग्न करा का 30व्या वर्षी करा, कम्प्लिटली डिपेंड्स की तुम्ही त्यासाठी रेडी आहात की नाही. कारण आजकाल मुलींचे पण एक्सपेक्टेशन्स आहेत. आधी तसं नव्हतं. आधी थोडंसं मुलांचंच बघितलं जायचं. मुलींना एवढं नव्हतं की मुलींचं शिक्षण झालं, 12वी झाली, लग्न केलं, तेव्हा त्यांना स्वतःचं स्टँड घ्यायचं प्रिव्हिलेज नव्हतं. पण आजकाल मुली शिकतात, मुलींना स्वतःचे ओपिनियन्स आहेत, डिसिजन्स त्या घेऊ शकतात. त्यामुळे आजकाल काय होतं ना, मग पेरेंट्स म्हणतात की लग्न करायचं, पण तुमची इच्छा नाही आहे तर तुम्ही नाहीच केलं पाहिजे. कारण मला असं वाटतं पर्सनली की लग्न ही एका दिवसाची गोष्ट नाही आहे. तुम्हाला जर तुमच्या पार्टनरसोबत लाईफ टाईम राहायचं आहे तर त्यात तुमचा इंटरेस्ट असणं किंवा तुमची इच्छा असणं हे जास्त मॅटर करतं. म्हणजे फक्त समाज म्हणतोय म्हणून तुम्ही लग्न करणार, तुमचं वय होतंय म्हणून तुम्ही लग्न करणार, तुमचे घरचे म्हणतात म्हणून तुम्ही लग्न करणार. लग्नानंतर या तिन्ही गोष्टी तुमच्या समोर नसणार आहेत. लग्नानंतर तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरलाच ते करायचं आहे. आणि जर सुरुवातच अशी फोर्सफुली होणार असेल तर मला नाही वाटत ते रिलेशनशिप जास्त वेळ टिकेन. सो आय फील की एक वेळा तुम्ही तुमच्या घरच्यांना थोडंफार नाराज करू शकता, कारण ते एका टाईमनंतर समजून घेतील. त्यांना असं वाटत नाही तुमचं नुकसान व्हावं, समजून घेतील ते. बट त्या फोर्समध्ये जर तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हालाच भोगायला लागतात. म्हणजे तुम्ही जर खुश नाही आहात तर आज तुम्हाला सगळे विचारतील काय करताय, लग्न कधी करायचंय, कधी करायचंय. लग्न झाल्यानंतर कोण विचारतं का की तुम्ही खुश आहात का, सगळं व्यवस्थित चाललंय का? कोणी विचारणार नाही. सो तुमची पर्सनल लाईफ ही कम्प्लिटली तुमच्या हातातच असली पाहिजे. लग्न करायचं योग्य वय काय आहे हे मला असं वाटतं की हे प्रत्येकाने आपापलं ठरवलं पाहिजे. की सगळ्यांना असं वाटतं ना 22-23 झालं पाहिजे, काहींमध्ये असं वाटतं 25-26 झालंच पाहिजे, काहींमध्ये स्ट्रेच होतं. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही इमोशनली त्या गोष्टीसाठी रेडी असतात, म्हणजे कोणाचं प्रेशर नाही आहे, कोणाचं फोर्स नाही. कारण लग्न म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे, मुलांसाठी पण आहेच, आणि मुलींसाठी घर सोडून दुसरीकडे जाणं ही पण एक खूप मोठा म्हणजे शिफ्ट आहे. त्यामुळे आजकाल मुलींना सुद्धा तेवढं प्रिव्हिलेज आहे की त्या डिसिजन घेऊ शकता. सो कम्प्लिटली मला असं वाटतं की हे तुमचं डिसिजन असलं पाहिजे. फोर्सफुली एखादी गोष्ट केली तरी ती जास्त दिवस टिकणार नाही. थँक्यू सो मच साक्षी मॅम, आमच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आणि एवढे चांगले थॉट्स, तुमचे विचार मांडल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी ऑन युअर शो. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच लास्टपर्यंत हा एपिसोड बघितल्याबद्दल. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि तुमच्या लाईफमधल्या ओव्हर थिंकिंग, डिसिप्लिन आणि रिलेशनशिपबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील तर चॅनलला आत्ताच नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मते एका हेल्दी रिलेशनशिपमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता? कम्युनिकेशन, रिस्पेक्ट की ट्रूथ? पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन आणि डीप विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर आणि आपल्या माणसांवर प्रेम करा. अशाच लाईफ चेंजिंग कंटेंटसाठी ऐकत राहा आणि पाहत राहा KSR पॉडकास्ट.